Okay, so fresh question we are going to start, and that is general principles of the tortious liability. In the last lecture itself, I have told you that this question may be asked general principles of tortious liability, or this may be asked essentials of tortious liability, or define tort and state the essentials of the tort. In a different way, this question may be asked. Okay, three things are necessary to prove that the tort has been committed. Number one, there must be some wrongful act. Okay, only in that case person will be liable for committing the tort. Then there must be the legal damage. Okay, and for legal damage, two famous maxims are there. We are going to deal with that two famous maxims with case laws, damnum sine injuria and injuria sine damnum. And the third thing which is required for the tortious liability to be proved is a legal remedy. Okay, and for that also one maxim is there, ubigis ibi remedium. So to prove a tortious liability, three things. Okay, number one, the act should be wrongful, because you cannot held liable for doing some rightful act to the person. Number two, there must be some legal damage. Okay, only damage is not enough for imposing the tortious liability. लीगल डॅमेज म्हणजे काय, तर तुमचा लीगल राईट व्हायोलेट झाला समोरच्याकडून तर तुम्हाला लीगल डॅमेज होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ना, जेव्हा कधी लॉ आपल्याला राईट देतो ना, त्याच्याबरोबर रेमेडी पण देतो. त्यामुळे तुमच्यावरती झालेलं रॉंग असं असायला पाहिजे की ज्याला रेमेडी आहे, तरच टॉर्ट कमिट झाला असं म्हणतात. ओके, डन. रोमन वन इंट्रोडक्शन स्टार्ट करूया, स्पीडअप करूया इंट्रो. इन जयलक्ष्मी सॉल्ट वर्क्स वर्सेस स्टेट ऑफ गुजरात, जस्टिस सहायनी विनफिल्डची डेफिनेशन ऍक्सेप्ट केली काय टॉर्टची, आणि सांगितलं की टॉर्ट म्हणजे काय, तर ब्रीच ऑफ ड्युटी. मग ती ड्युटी कोण ठरवून दिलेली होती बघा, ड्युटी वॉज फिक्स्ड बाय द लॉ. ती ड्युटी कुणा एका व्यक्तीच्या टुवर्ड्स होती काय, तर नाही. ड्युटी वॉज टुवर्ड्स पर्सन्स इन जनरल पर्सन ऑल ओव्हर, सगळ्यांचाच टुवर्ड्स ती ड्युटी होती. आणि ती ड्युटी व्हायोलेट केली की रिड्रेस म्हणजे रेमेडी. हा गॅप ठेवायचा नाही, काय रिड्रेसेबल शब्द एकत्र असतोय, फक्त नोट्स मध्ये बऱ्याचदा गॅप पडलेला आहे तो. इट्स ब्रीच इज अ रिड्रेसेबल बाय अन ऍक्शन फॉर अनलिक्विडेटेड डॅमेजेस. अगेन अनलिक्विडेटेड वर्ड पण एकत्र, नाहीतर मग डॅश तरी द्यायचं कमीत कमी. सो इन ऑल टॉर्ट कधी होईल सांगा, तर ब्रीच ऑफ लिगल ड्युटी झाली तर ड्युटी वॉज टुवर्ड्स इन जनरल पर्सन, ड्युटी वॉज रिड्रेसेबल बाय अन ऍक्शन फॉर अनलिक्विडेटेड डॅमेजेस. ओके, again we have seen that there is a difference between tort and crime, tort and breach of contract, etc. So here we are going to deal with the question of tort, its meaning, definition, and essential elements of tortious liability. Okay, so all about the essential elements of tortious liability can be discussed as under. Then you just make a second Roman, that is tort meaning. मीनिंग वेगळं काढा आणि डेफिनेशन वेगळे काढा, तुम्हाला सांगितलेलं ऑलरेडी मी. मग मीनिंग मध्ये काय टाकणार सांगा, तर ऑलरेडी युअर अवेअर. ओके, टॉट म्हणजे रॉंग आहे. टॉट हा लॅटिन वर्ड टॉटम पासून पण काय केलेला आहे, तर घेतलेला आहे. टॉटमचा अर्थ काय सांगा, तर ट्विस्ट, विच इज नॉट समथिंग नॉर्मल. देन टॉट म्हणजे ट्विस्टेड बिहेवियर, रॉंगफुल बिहेवियर. ओके, which is not a normal behavior. Some says that the tort word correspond to the Roman word delict. इन ऑल टॉर्ट म्हणजे ब्रीच ऑफ ड्युटी आहे, ज्याच्यामुळे सिव्हिल कॉज ऑफ ऍक्शन अराइज होते. ज्याच्यासाठी तुम्ही सिव्हिल कोर्टामध्ये कंपन्सेशन मागू शकता. टॉर्ट सिव्हिल रॉंग आहे, पण सगळे सिव्हिल रॉंग टॉर्ट नाही आहे. तुम्हाला माहिती, से फॉर एक्झाम्पल ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट, ब्रीच ऑफ ट्रस्ट, हे काय नाही सांगा, तर टॉर्ट नाहीये. देन आय हॅव टोल्ड यू दॅट राईट डाऊन द मेन टू डेफिनेशन्स. ओके, वन सॅल्मन, सेकंड विनफिल्ड, आणि इफ पॉसिबल थर्ड रॉजर्स वर्सेस राजेंद्र दत्तच्या केस मधली डेफिनेशन. सॅल्मनची डेफिनेशन काय होती बघा, टॉर्ट म्हणजे एक सिव्हिल रॉंग आहे. टॉर्ट काय सांगा, तर एक सिव्हिल रॉंग आहे फॉर विच अ रेमेडी इज अ कॉमन लॉ ऍक्शन फॉर अनलिक्विडेटेड डॅमेजेस. टॉर्ट साठी तुम्ही काय करू शकता सांगा, तर अनलिक्विडेटेड डॅमेजेस साठी सूट फाईल करू शकता. आणि तिसरा मुद्दा म्हणजे टॉर्ट सिव्हिल रॉंग आहे ना, पण सगळे सिव्हिल रॉंग टॉर्ट आहेत काय, नाही आहेत. त्यामुळे टॉर्ट इज अ सिव्हिल रॉंग, but tort is not breach of contract, tort is not breach of trust. So they want to say you tort is a different from contract, tort is a different from breach of breach of trust, and tort is different from the other equitable obligations also. Okay, then coming the third definition, ती कुणाची बघा, तर विनफिल्डची. tortious liability arises from breach of duty, वरती बघितलेलीच आहे. ही ड्युटी कोण फिक्स केलेली आहे, तर लॉ ना. ही ड्युटी कुणाच्या टुवर्ड्स आहे, तर पर्सन इन जनरल. आणि या ड्युटीसाठी रेमेडी रिड्रेसेबल बाय ऍक्शन फॉर लिक्विडेटेड डॅमेजेस. ओके, काही उदय, पण सॅल्मन अँड विनफिल्डची डेफिनेशन आपल्या उत्तरात कंपल्सरी यायला पाहिजे. ओके,
देन रॉजर्स वर्सेस राजेंद्र दत्तच्या केसमध्ये इंग्लंड मधलं हायेस्ट कोर्ट ऑफ अपील प्रिव्ही काउन्सिल यांनी टॉर्टची डेफिनेशन कशी दिलेली बघा. टॉर्ट म्हणजे ऍक्ट किंवा ओमिशन आहे जे दुसऱ्या व्यक्तीला अफेक्ट करते आणि ज्याच्यासाठी तुम्ही डॅमेजेस मागू शकता. ओके, an act or omission which prejudicially म्हणजे harmfully affect another person and some legal right giving him a right to claim the damages. ज्या व्यक्तीला ते प्रिज्युडिशियली अफेक्ट केलेलं आहे तुमचं रॉंगफुल ऍक्टच्या त्या व्यक्तीला लॉ राईट देतो टू क्लेम द डॅमेजेस. ओके डन. सो सेकंड रोमन काय केलं आपण टॉर्टचं मिनिंग अँड डेफिनेशन. थर्ड रोमन केलं टॉर्टचे डेफिनेशन्स. हा आणि आता मेन क्वेश्चन जो परीक्षेत विचारतील त्या पद्धतीने तुमचं हेडिंग होईल. रोमन 4 जनरल प्रिन्सिपल्स ऑफ टॉर्चर्स लायबिलिटी विचारलं, जनरल प्रिन्सिपल ऑफ टॉर्चर्स लायबिलिटी. इसेन्शियल्स ऑफ टॉर्चर्स लायबिलिटी विचारलं, इसेन्शियल्स ऑफ टॉर्चर्स लायबिलिटी. हा इसेन्शियल्स ऑफ टॉर्ट विचारलं, इसेन्शियल्स ऑफ टॉर्ट. ओके, number 1 the act must have been a wrongful act done by the defendant to hold him liable for the tort. Okay, मग wrongful act कसं असेल सांगा तर an act is wrongful if it invades म्हणजे काय सांगा तर violate उल्लंघन करणे. हा if it invade any of the 3 private right of person. ओके, समोरच्या व्यक्तीने तुमचं राईट टू रेप्युटेशन हार्म केला, टॉर्ट कमिट होतं डिफॉर्मेशन म्हणजे बदनामी. हा समोरच्या व्यक्तीनं तुमच्या प्रॉपर्टीला हार्म केला, तुमचा राईट टू प्रॉपर्टी कुठे व्हायोलेट केला तरी ते रॉंगफुल ऍक्ट होईल तिथं. ओके, आणि समोरच्या व्यक्तीनं तुमच्या बॉडीली सेफ्टी किंवा फ्रीडमला हार्म केलं तरी. सो इन ऑल राईट टू रेप्युटेशन, राईट टू प्रॉपर्टी, राईट टू बॉडीली सेफ्टी अँड फ्रीडम यापैकी काही जरी व्हायोलेट झालं तर काय कमिट झालं सांगा तर टॉर्ट कमिट झाला. हा म्हणजे से फॉर एक्झाम्पल राईट टू गुड रेप्युटेशन व्हायोलेट केलं म्हणजे डिफॉर्मेशन झालं. राईट टू प्रॉपर्टी व्हायोलेट केलं म्हणजे तुम्हाला सांगितलं तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या घरामध्ये तुमच्या जागेमध्ये घुसला, ट्रेसपास झाला. हा म्हणजे टॉर्ट कमिट झाला. ओके, किंवा तुमच्या परवानगीशिवाय त्यांना तुमच्या अंगावरती एखादी काठी मारली म्हणजे त्यांना काय केलं तर एक प्रकारचा टॉर्ट आहे असॉल्ट म्हणून. हा तर असॉल्ट कमिट केलं तिथं. तर इन ऑल टॉर्ट म्हणजे रॉंगफुल ऍक्ट ऑफ द बॉडी, प्रॉपर्टी अँड रेप्युटेशन. ओके, मग आता रॉंगफुल ऍक्ट असेल की नाही ते काय असेल सांगा तर 2 प्रकारचं असेल. हा एक मॉरल रॉंग असू शकते, एक लिगल रॉंग असू शकते. मॉरल रॉंग नॅचरल जस्टिसच्या रूलच्या अगेन्स्ट असतं पण प्रत्येक मॉरल रॉंग कोर्टात ऍक्शनेबल नसतं काय. हा पण त्याच्या अपोजिट साईडला लिगल रॉंग म्हणजे काय तर तुम्ही लिगल रूल व्हायोलेट केला, व्हायोलेशन ऑफ द लॉ केला तर तिथं काय कमिट झालं सांगा तर लिगल रॉंग कमिट झालं. हा लिगल रॉंग हे कोण ठरवते तर तुमच्या देशाची ऑथॉरिटी ठरवते की लिगल रॉंग झालेला. हा दरपर बघा ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस जे लॉचे प्रिन्सिपल असतात ते व्हायोलेट केले की काय कमिट झालं सांगा तर लिगल रॉंग कमिट झाला. हा इसेन्शियल्स ऑफ लिगल रॉंग कशामध्ये सांगा तर इन इट्स रेकॉग्निशन एज अ रॉंग बाय द लॉ. हा इट इज अ सिनॉनिमस विथ अ इंजुरिया. लिगल रॉंग कधी होईल सांगा तर समोरच्याचा लिगल राईट व्हायोलेट झाला म्हणजेच त्याला तुम्ही इंजुरिया कॉज केला. लक्षात ठेवा वर्ड इंजुरिया कॉज केला म्हणजे समोरच्याचा लिगल राईट व्हायोलेट झाला तर काय झालं सांगा तर लिगल रॉंग कमिट झालेलं आहे तिथं. ओके, हा सो ओनली इफ देर इज अ लिगल रॉंग तरच आपल्याला सूट काय करता येते तर फाईल करता येते, अदरवाईज नाही करता येत आपल्याला. हा सो बघा an act which a prima facie look like a innocent okay may become the torturous if it invade the legal right of another person. कधी कधी तुम्हाला एखादा ऍक्ट प्रायमा फेसी इनोसंट वाटेल पण समोरच्याचा लिगल राईट जर व्हायोलेट करत असेल तर तो काय सांगा तर ऍक्शनेबल आहे. हा मग लिगल राईट व्हायोलेट मग लिगल राईट म्हणजे काय तर ऑस्टिन काय म्हणतोय बघा अ लिगल राईट एज डिफाइन्ड बाय ऑस्टिन is a faculty which reside in a determinate party or parties by virtue of the given law. Legal right म्हणजे काय तर given by law जो तुम्हाला एखादा राईट दिलेला असतो तो राईट म्हणजे काय सांगा तर लिगल राईट कन्सिडर केला जातोय तिथं. हा दे मे गेट अगेन डिवायडेड इंटू द पब्लिक राईट अँड प्रायव्हेट राईट. लिगल राईट परत काय असतात सांगा तर पब्लिक राईट असतात, प्रायव्हेट राईट असतात. हा जनरली लिगल ड्युटी असली की काय असेल सांगा तर काही ना काहीतरी लिगल ऑब्लिगेशन तिथं काय असेल तर असेल तिथं. ओके, हा सो लायबिलिटी फॉर टॉर्ट दस अरायझेस फ्रॉम द रॉंगफुल ऍक्ट. पहिला मुद्दा आपल्याला काय पाहिजे सांगा तर टॉर्ट साठी रॉंगफुल ऍक्ट पाहिजे. ओके, नंबर 2 बघा काय पाहिजे सांगा आपल्याला टॉर्ट कमिट झाला असं म्हणायला legal damage to the plaintiff पाहिजे. Okay, I'll just give you 2 simple example. Okay, हा so that you can easily understand की legal damage म्हणजे काय नेमकं आता. हा
सी बघा, वी हॅव अ ग्रोसरी शॉप एट अवर होम. हा, आणि समजा आमच्या बरोबर शेजारी की नाही त्यांनी सुद्धा ग्रोसरी शॉप ओपन केलं. हा, आणि त्यामुळे आमचं गिराईक कमी झालं, भरपूर आमचं गिराईक कमी झालं. म्हणजे मला डॅमेज झालं, पण मी ऍक्शन घेऊ शकते की तुम्ही किराणा दुकान का उघडला आणि त्यामुळे आमचं गिराईक कमी झालं, असं मला ऍक्शन घेता येईल का सांगा? तर नाही घेता येणार, कारण मला डॅमेज आहे, पण माझा लिगल राईट तर व्हायलेट केलेलं नाही ना. कारण का सांगा, त्याच्या जागेत त्यानं त्याचं किराणा दुकान उघडलेलं आहे, त्यामुळे मला असं म्हणायचा अधिकारच नाही की तू किराणा दुकान उघडलास मग माझं गिराईक कमी झालं. ओके, आय हॅव अ डॅमेज, बट माझा कुठला लिगल राईट व्हायलेट झालेला नाहीये. So therefore I cannot take an action against him. Okay, so even though I have a damage, my legal right is not violated. Okay, so I cannot take an action for the tort. मी tort साठी काय करू शकत नाही सांगा, तर ऍक्शन घेऊ शकत नाहीये तिथं. हा, त्याच्या बरोबर अपोजिट साइडला बघा, कधी कधी असं होतं की आपल्याला काही, आता समजा एखाद्यानं माझ्या प्रॉपर्टीमध्ये माझ्या परवानगीशिवाय एंट्री केली आणि वडापावची गाडी लावली, काय म्हणजे त्यानं ट्रेसपास केला, ऍज सच मला नुकसान 0 झालं. त्यानं वडापावची गाडी लावल्यानं माझं डॅमेज काहीच झालं नाही, पण माझा लिगल राईट टू प्रॉपर्टी मात्र व्हायलेट झाला ना. माझ्या प्रॉपर्टीत माझ्या परवानगीशिवाय समबडी इज एंटरिंग. ओके, सो याचा अर्थ मला काय झालं सांगा, तिथं तर डेफिनेटली लिगल डॅमेज झालेला आहे. सो आय कॅन टेक ऍक्शन. दोन मॅक्झिम डोक्यात टाकून घ्या फटाफट. हा, नंबर 1, इंजुरियस अँड डॅमनम. म्हणजे ना, इंजुरिया म्हणजे व्हायलेशन ऑफ द लिगल राईट. माझ्या प्रॉपर्टीमध्ये तो माझ्या परवानगीशिवाय घुसला म्हणजे माझा लिगल राईट व्हायलेट झाला. साईन म्हणजे विदाऊट. हा, ऍक्च्युअल डॅमेज, डॅमनम म्हणजे हा, म्हणजे मला ऍक्च्युअल डॅमेज काहीच नाही झालं, पण माझा लिगल राईट मात्र काय झाला सांगा, तर व्हायलेट झाला. तर मी काय करू शकते सांगा, तर ऍक्शन घेऊ शकते. हा, सो ट्रेसपास त्यानं कमिट केलं म्हणून मी त्याच्यावरती ऍक्शन घेऊ शकते. बट ऑन द साइड ऑफ अदर, हा, डॅमनम साईन इंजुरिया म्हणजे माझ्या शेजाऱ्यानं किराणा दुकान चालू केलं म्हणजे मला डॅमेज झालं, पण साईन म्हणजे विदाऊट आणि इंजुरिया म्हणजे लिगल राईट. पण माझा लिगल राईट कुठला व्हायलेट नाही झाला ना, कारण त्याच्या जागेत तो त्याचं किराणा दुकान चालू करतोय. सो मला कुठलं लिगल राईट व्हायलेट झालं की सांगा, तिथं तर नाहीये. तर मग मला ऍक्शन घेता येईल का, तर नाही. जेव्हा तुम्हाला इंजुरिया होतोय म्हणजे तुमचा लिगल राईट व्हायलेट होतं, फक्त आणि फक्त तेव्हाच तुम्ही ऍक्शन काय करू शकता सांगा, तर घेऊ शकता. ओके, so legal damage to the plaintiff is the next point. हा, lastly there must be a legal damage to the plaintiff. हा, legal damage म्हणजे काय, तर तुमचा इन्व्हॅजन म्हणजे उल्लंघन ऑफ द पर्सन्स लिगल राईट अंटिल अँड अनलेस तुमचं लिगल राईट व्हायलेट होत नाही तोपर्यंत टॉर्ट अराइज होत नाही तिथं. ओके, अ पर्सन मे एक्सरसाइज हिज ओन राईट and in the course of doing he may cause pecuniary loss to another. Ha, but if that loss is not violation of the legal right, then tort arise होत नाही. हा, फक्त डोक्यात घालून घ्या, लिगल राईट व्हायलेट झाला तरच टॉर्ट अराइज होतोय. इन रॉजर्स वर्सेस राजेंद्र दत्त, फाउंडेशन ऑफ द टॉर्ट काय सांगा, तर ऍक्शन रॉंगफुल पाहिजे, हा, लिगल इंजुरी पाहिजे, तरच तुम्हाला टॉर्टचे ऍक्शन काय करता येईल सांगा, तर घेता येईल तिथं. ओके, हा, in general tort consists of an act done by a person who causes injury to another for which a damage are claimed by latter against the former. In this connection we must have a clear notion with regard to the word damage आणि damages. बघा, आठवून बघा, तुम्हाला एक जागी विचारलेलं, तुम्ही फास्ट गाडी चालवली म्हणून माझ्या गाडीला तुम्ही येऊन धडकला, माझ्या गाडीचं जे नुकसान झालं ते म्हणजे काय म्हणायचं सांगा, तर डॅमेज. डॅमेज झालं ना, माझं नुकसान झालं आणि त्या डॅमेज मला तुम्ही भरून दिलं म्हणजे मला तुम्ही नुकसान भरपाई दिली म्हणजे काय दिलं सांगा, तर डॅमेजेस. यू मस्ट ट्राय अँड अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन दीज टू वर्ड्स. ओके, डॅमेज म्हणजे नुकसान, हा, आणि डॅमेजेस म्हणजे त्या नुकसानासाठी दिलेली काय सांगा, तर नुकसान भरपाई आहे. हा, डॅमेजेस आर क्लेम्ड अँड अवॉर्डेड बाय द कोर्ट टू द पार्टीज. हा, त्यामुळे पार्टीज कोर्टातून काय करतात, तर डॅमेजेस क्लेम करतात तिथं. हा, ओके, पण आता आपल्याला लिगल डॅमेज अंडरस्टँड करताना दोन मॅक्झिम खूप क्लिअरली समजून घेणं गरजेचं आहे. ओके, डॅमनम साइन इंजुरिया आणि इंजुरिया साइन डॅमनम. फर्स्ट ऑफ ऑल विल सी विथ द डॅमनम साइन इंजुरिया. हा, डॅमनम साइन इंजुरियाला काय सांगितलं बघा, देयर आर मेनी ऍक्ट विच दो हार्मफुल अँड नॉट रॉंगफुल. वाक्य कसं आहे बघा, हार्मफुल आहे, माझ्या शेजाऱ्यानं किराणा दुकान चालू केलं, माझं गिराईक कमी झालं, मला हार्मफुल आहे, पण ते रॉंगफुल नाहीये. का सांगा, कारण तो त्याच्या जागेत त्याच्या पैशानं त्याचं किराणा दुकान उघडायला लागलाय, त्यामुळे फेअर कॉम्पिटिशन आहे त्याची तिथं. ओके, सो आय डोंट हॅव एनी राईट ऑफ ऍक्शन टू हिम हू सफर्ड फ्रॉम देअर इफेक्ट. ओके,
त्यामुळे डॅमेज सो डन अँड सफर्ड इज कॉल्ड एज अ डॅमनम्स अँड इंजुरिया, म्हणजे डॅमेज विदाउट इंजुरी. डॅमेज विदाउट व्हायोलेशन ऑफ द लीगल राईट डज नॉट कॉन्स्टिट्यूट द टॉर्ट. हा, तुमचा लीगल राईट व्हायोलेट नाही झाला तर तिथे टॉर्ट कमिट होणार नाही. त्याचा फेमस केस लॉ ऑब्जेक्टिव्ह पेपर झाला तरी तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवावं लागेल. ग्लाउस्टर ग्रामर स्कूल केस, मास्टर नाही लिहिला तरी चालेल, ग्लाउस्टर ग्रामर स्कूल केस एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके, काय झालेलं बघा याच्यामध्ये, एका व्यक्तीचं ऑलरेडी एक स्कूल होतं, दुसऱ्यानं त्याच्या शेजारी एक स्कूल चालू केला. हा, आणि त्यामुळं फर्स्ट स्कूलचं जे मुलं होती ती काय झाली सांगा तर कमी झाली, म्हणून त्या फर्स्ट स्कूलने सेकंड स्कूल वरती काय केले तर सूट फाईल केली. पण कोर्टाने हेल्ड केलं की त्यांनी कुठलं तुमचं लीगल राईट व्हायोलेट केलेलं नाहीये, त्यामुळे तुम्हाला ऍक्शन घेता येणार नाही. भलेही तुम्हाला डॅमेज आहे, तुमचे स्टुडंट्स कमी झाले, still you are not allowed to take any kind of the action thereon. It had been held that the plaintiff schoolmaster had no right to complain of opening of the new school. Okay, so damage suffered was mere damnum. Absque म्हणजे without injury or damage without injury. Okay, सेम परत असंच एका केस मध्ये घडलेला ऍक्टॉन वर्सेस ब्लंडल म्हणून केस होती. A mill owner drained off underground water running into the plaintiff well. Fully illustrate that no action lies from mere damage, however substantial cause, without violation of the legal rights. एका मिल ओनरनं काय केलं सांगा तर आपल्या ह्याच्यामध्ये अंडरग्राउंड वॉटर काय केलं तर संक केलं, म्हणजे खोदलं, त्यामुळे समोरच्याचं पाणी कमी झालं, पण तो त्याच्या जागेमध्ये तो विहीर घालायला लागलाय, त्यामुळे तुम्हाला ऍक्शन घेता येईल तर नाही ऍक्शन घेता येणार तिथं. सो इन ऑल मॉरल रॉंग साठी कुठलं ऍक्शन घेता येत नाही. लीगल रॉंग असेल तरच आपल्याला ऍक्शन काय करता येईल सांगा तर घेता येईल तिथं. अपोजिट साइड बघा, दुसरं मॅगझिन कुठलं, डॅमनम्स अँड इंजुरियाची केस पक्की डोक्यात ठेवा, ग्लाउस्टर ग्रामर स्कूल केस. आणि डॅमेज आहे पण लीगल राईट व्हायोलेट झालेला नसेल तर ऍक्शन घेता येत नाही तिथं. त्याच्या अपोजिट साइडला बघा, इंजुरियस अँड डॅमनम आहे. इथं मात्र मला नुकसान काहीच झालं नाही पण माझा लीगल राईट व्हायोलेट झाला तर मी ऍक्शन घेऊ शकते. दिस मीन्स इन्फ्रिंजमेंट ऑफ द लीगल राईट विदाउट एनी actual loss. Okay, in such a case the person whose right has been infringed म्हणजे violated has a good cause of action. Even I need not to prove any special damage. Okay, मला कुठलं स्पेशल डॅमेज झाले असं प्रूव्ह करायची गरज पण मला नाहीये. एव्हरी पर्सन हॅज अन ऍब्सोल्यूट राईट टू प्रॉपर्टी, टू द इम्युनिटी ऑफ हिज पर्सन अँड लिबर्टी. माझ्या बॉडी, माझी लिबर्टी ह्याचं मला प्रोटेक्शन लॉनं काय केलेलं आहे तर दिलेलं आहे. आणि त्यामुळं जरी मला कुठल्याही पर्टिक्युलर डॅमेज झालं नाही तरी पण मी ऍक्शन काय करू शकते तर घेऊ शकते. ओके, सो एव्हरी पर्सन हॅज ऍब्सोल्यूट राईट टू प्रॉपर्टी, टू द इम्युनिटी ऑफ हिज पर्सन, लिबर्टी, and infringement of this right is actionable per se. हे मॅक्झिम लक्षात ठेवा. ऍक्शनेबल पर से म्हणजे काय असतं सांगा, विदाउट प्रूफ ऑफ ऍक्च्युअल डॅमेज. मला ऍक्च्युअल perceptible damage is not essential for the foundation of the action. It is sufficient to show violation of the right, in which case the law will presume the damage. माझा right violate झाला ना, enough आहे, I can take a action. Okay, त्याची व्हेरी फेमस केस लक्षात ठेवायची तुम्हाला, कंपल्सरी ऑब्जेक्टिव्ह पेपर आला, सब्जेक्टिव्ह आला तरी पण की ह्याची डॅमनम साइन इंजुरियाची केस कुठली होती सांगा, ग्लाउस्टर ग्रामर स्कूलची केस. आणि इंजुरिया साइन डॅमनमची फेमस जीन्स केस कुठली आहे, आस्पे वर्सेस व्हाईट. त्याच्यामध्ये काय झालेलं बघा, प्लेंटिफला वोटिंगचा राईट होता, पण तो जो पोलिंग ऑफिसर होता त्याने रॉंगफुली याला वोटिंग करू दिलं नाही. मग त्यामुळं काय झालं तर त्याचा राईट टू वोट व्हायोलेट झाला. पण ज्या कॅन्डिडेटला त्याला वोट करायचं होतं ना तोच कॅन्डिडेट निवडून आला, त्यामुळे ऍज सच त्याला काय लॉस झाला काय, तिथं डॅमेज काय झालं काय तर नाही झालं, पण अल्टिमेटली त्याचा लीगल राईट टू वोट व्हायोलेट झाला ना, त्यामुळे ऍक्शन घेता येते. ओके, द प्रिन्सिपल वॉज फॉर्मली एस्टॅब्लिश्ड बाय द इलेक्शन केस ऑफ आस्पे वर्सेस व्हाईट, in which plaintiff was wrongfully prevented for exercising his vote by dependent returning officer in a parliamentary election. The candidate for whom the plaintiff wanted to give his vote had come out successful in the election. Still, plaintiff brought an action claiming the damage against the dependent for preventing him from exercising his statutory right of voting in election. Of course ना, त्याला स्टॅट्यूट ना अधिकार दिलेला आहे, कायद्यानं हक्क दिलेला वोटिंगचा, तो वोटिंगचा हक्क काय झाला सांगा तर व्हायोलेट झाला. त्यामुळे जरी त्याला ऍक्सच नुकसान काय झालं नाही, स्टील ही इज एंटायटल्ड टू टेक अ ऍक्शन. द प्लेंटिफ वॉज अलाउड टू डॅमेज बाय लॉर्ड हॉल्ट.
saying that there was the infringement of the legal right vested in the plaintiff. Legal right violate झाला ना तर yes तो action घेऊ शकतो. So keep in mind both the maxims, okay. Damnums and injuria, Gloucester Grammar School case डॅमेज झालेला आहे पण लीगल राईट व्हायलेट झालेलं नाही, ऍक्शन घेता येणार नाही. आणि इंजुरियस अँड डॅमनम वाजबे वर्सेस व्हाईट, हा भलेही तुम्हाला डॅमेज काय झालं नाही पण तुमचा लीगल राईट व्हायलेट झाला तर तुम्ही ऍक्शन घेऊ शकता. ओके हा. आणि थर्ड थिंग टू प्रूव्ह द टॉर्ट हॅज बीन कमिटेड दॅट युअर टॉर्ट मस्ट बी समथिंग विच फॉर विच लॉ गिव्ह द रेमेडी. ओके सो द थर्ड इसेन्शियल इन्ग्रेडियंट काय सांगा तर टॉर्चस लायबिलिटीचा लीगल रेमेडी. कारण आपल्याकडे एक फेमस मॅक्झिम आहे इथे पण ubiquitous remedium, right? Whenever there is a legal right, there is a remedy. No wrong can be committed when there is no remedy. Okay, so the third ingredient of the tort that it must give right to legal remedy. In other words, the act complaint of must fall in the category of the civil wrong for which law allows a suit to recover the damages. Okay, त्यामुळे तुमचं टॉट असं पाहिजे की ज्याला लॉ डॅमेजेस रिकवर करायची रेमेडी तुम्हाला देते. हा द टॉट सिव्हिल इंजुरी आहे. ऑल सिव्हिल इंजुरीज आर नॉट. ओके टॉट द रॉंगफुल ऍक्ट मस्ट कम अंडर द कॅटेगरी ऑफ द रॉंग ज्याच्यासाठी रेमेडी इन सिव्हिल ऍक्शन फॉर डॅमेजेस अवेलेबल आहे. ओके फेमस मॅगझिन बघा त्याचं काय आहे युबिजस सिव्हिल रेमेडियम. हा द लॉ ऑफ टॉट सेड टू बी द डेव्हलपमेंट ऑफ मॅगझिन युबिजस सिव्हिल रेमेडियम म्हणजे देर इज नो रॉंग विदाउट अ रेमेडी. ज्या रॉंगला रेमेडी नाहीये ते रॉंगच नाहीये. हा इफ अ मॅन इज अ राईट he must have a means to vindicate and maintain it. Okay, and a remedy if he is injured in the exercise or enjoyment of it. And indeed it is a in when म्हणजे व्यर्थ thing to imagine a right without remedy. Right without remedy imagine करणंच व्यर्थ आहे. Want of a right and want of remedy काय सांगा तर समान आहे, reciprocal आहे. Whenever there is a right there is a remedy. When there is no legal remedy there is no wrong. जर तुमच्या वरती झालेल्या रॉंगला रेमेडी नसेल तर तो रॉंग नाहीये तिथं. ओके बट इवन सो द अब्सन्स ऑफ अ रेमेडी इज द एव्हिडन्स but not the conclusion that no right exists. Law of tort is said to be the development of maxim ubiquitous remedium. Okay, so simple. तुम्हाला जर टॉर्टची ऍक्शन घ्यायची असेल तर काय पाहिजे सांगा तर मॅक्झिम मीन्स only the legal wrong and legal remedy are a correlative term. Legal wrong and legal remedy काय सांगा तर correlative term आहे. It would be more intelligibly and correctly stated if it were reversed. When there is no legal remedy there is no legal wrong. जर legal remedies नाहीये तर मग तुमच्यावरती wrong commit झालेला नाहीये. So the correct principle is that whenever man has a right in the law should provide a remedy. तुम्हाला right आहे म्हणजे law ने तुम्हाला remedy दिलेली असायला पाहिजे. In the absence of a remedy is the evidence but not a conclusion that no right exists. Okay, so three things you need to prove for proving the tort. Okay, number one काय पाहिजे सांगा तर number one is required wrongful act असायला पाहिजे. Number two there must be legal damage and for that you have to remember two maxim. Okay, damnums and injuria, damage without injury is not actionable. Gloucester Grammar School case and injurious and damnum means as such you didn't have any damage but your legal right is violated, then you can take action. Asbe versus White. And the third essential principle proved for tortious liability is the legal remedy. Ubiquitous remedium. Whenever there is a right, there is a remedy. Okay, so here we're finishing the question. Essential elements of the tortious liability, essential elements of the tort, ingredients of the tort, anything you can call it. Okay, so here we have finished out this particular question. लक्षात आलं काय बघा सगळ्यांना काय डाऊट आहे काय असेल तर लगेच पुढचं चालू करूया.